तुम्हालाही बाहेरचं भेसळयुक्त पनीर खायची भीती वाटते ना? मग या पद्धतीने एकदा घरच्या घरी पनीर नक्की बनवून बघा. तर त्यासाठी मी 1.5 लिटर गाईचे दूध आणि लिंबाचा रस घेतलेला आहे. आपल्याला दुधाला गॅसवर ठेवून एक उकळी आणेपर्यंत तसंच ठेवायचं आहे. दुधाला एक उकळी आल्याच्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा व नंतर त्यात थोडं-थोडं करत लिंबाचा रस घालायचा. रस हा एकदम घालायचा नाही. जसं दूध फाटतंय त्यानुसार आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घालून आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. लगेचच आपलं बघा दूध फाटायला सुरुवात होते. थोडं हलवून मी थोडं-थोडं करत पूर्ण लिंबाचा रस बघा टाकून घेतलेला आहे व छान आता वर दूध फुटून पनीर वर येत आहे. तुम्ही बघू शकता. दुसरीकडे लगेचच एका सुती कापडावर आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे व आपल्याला शक्य होईल तेवढं त्यातून पाणी काढून घ्यायचं आहे. यावर आता मी थोडं बाहेरून थंड पाणी टाकत आहे. कारण त्याचं टेम्परेचर हाय असल्यामुळे आपल्याला त्याला लगेचच थंड करून घ्यावे लागणार आहे. आता या पनीरला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे लिंबाचा वास त्याला लागणार नाही. एका ताटात आपल्याला कापडाची चौकोनी घडी मारून पनीर एका स्टँडवर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बघा या प्रकारे मी एक ताट घेऊन त्यावर स्टँड ठेवले आहे व त्यावर पनीर ठेवून आपल्याला पाण्याने भरलेली जाड वस्तू त्याच्यावर ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपला पनीर छानपैकी सेट होईल. बघा अर्ध्या ते 1 तासानंतर आपल्याला हे उघडून बघायचं आहे. बघा या प्रकारे आपला छान पनीर सेट झालेला आहे. आता आपण याला लगेचच कट करून बघूयात. बघा मस्त वड्या पडत आहेत पनीरच्या. 1.5 लिटर गाईच्या दुधात आपला भरपूर पनीर बनवून बघा तयार आहे.